मित्रांनो, कोणाच्याही नशिबाचा हेवा वाटेल अशा पद्धतीचं आज स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळालं. तर तुम्हाला माझ्या नशिबाचा हेवा वाटायला पाहिजे. इतका सुंदर वाडा, भक्कम वाडा मी आज पाहायला आलेलो आहे. तर सुरुवातीला तर त्या ठिकाणी एक आपल्याला प्रथमदर्शनी दरवाजा पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त आणि भक्कम सोबतच नाजूक अशा पद्धतीची डिझाईन केलेला ही चौकट आणि हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकटीवर मित्रांनो शत्रूंनी कसल्याही पद्धतीनं हल्ला केला तरी सुद्धा चौकटीचा कसल्याही पद्धतीनं मोड होणार नाही अशा पद्धतीचं रचना आहे देशमुख साहेबांच्या वाड्याची. तर सुंदर पद्धतीचं फिरक्या वगैरे याच्यावर बसवलेल्या आहेत आणि हे डिझाईन आपल्याला या देशमुखांच्या जे काही गोष्टी आहेत रुबाबाच्या किंवा मग जे त्यांचं त्या काळामध्ये अस्तित्व होतं, गावगाड्यामध्ये त्यांचं जे वजन होतं, देशमुखी होती, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आतमध्ये येता क्षणीच आपल्याला इथं एक भुयारासारखं दिसतंय. मित्रांनो, ही कोणती रूम आहे हे आपल्याला माहीत नाही, कारण की इथं जे सांगणारे आहेत ते अवेलेबल नाहीत. इथून वर जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत, तिकडं आपण नक्की जाऊ. त्याच्या अगोदर मित्रांनो इथं ते तसले पक्षी, चमगादड ज्याला आपण म्हणतो, त्यांचा वास आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या की खूपच जबरदस्त आहेत. नशीब 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 आणि नशीबवान मी स्वतः बालाजी मुंडे या ठिकाणी आज पोहोचलेलो आहे. अशा पद्धतीच्या वास्तू पाहिल्याच्या नंतर डोळ्याचं पारणं फिटतंय. मित्रांनो, राजस्थान वगैरे साईडला आपल्याला जायची कसलीच गरज नाही. आपला बीड जिल्हा एवढा ऐतिहासिक आहे आणि एवढ्या भारी गोष्टी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत, तर आपल्याला आणखी कशाचीही गरज लागत नाही. आता हा वाडा तुम्हाला सुंदर वाडा, याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर हे खाली चौक दिसायला लागलाय. या चौकामध्ये काय होतं हे आपल्याला सांगता येत नाही आहे, पण ही वास्तू जी आहे ही जबरदस्त वास्तू आपल्याला चबुतऱ्यासारखं केलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. आतमध्ये वटवाघुळांचं भरपूर प्राबल्य आहे आणि आपण त्या ठिकाणीही जाणार आहोत. सुरुवातीला तर मित्रांनो इथं 2 ठिकाणी आपल्याला काहीतरी असेल, त्या काळातलं देवघर असेल किंवा मग बाकी काही गोष्ट असेल, ते सांगणारा माणूस नाही या ठिकाणी, त्याची खेद व्यक्त करतो. सुंदर छोट्या छोट्या आपल्याला खिडक्या भरपूर दिसत आहेत. आता या खिडक्यांचं काय राज आहे हे कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. आणि पूर्णपणे दगडामध्ये बांधलेला, प्लास्टर केलेला हा एवढा भव्य दिव्य वाडा आज पाहण्याचं योग जुळून आलेला आहे, याबद्दल मी खरं तर देवाचे आभार व्यक्त करतो. वाव, वैभव वैभव वैभव, बीड जिल्ह्याची सुंदरता कसं काय आहे मित्रांनो.